नमस्कार, मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि सर्व मित्रमैत्रिणींना एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे। माझी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि ते बदल म्हणजेच आपल्या सर्व माता भगिनींसाठी मोठे गुड न्यूज आहे। त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर आपल्या सरकारने या योजनेबद्दल खूप मोठे बदल केलेले आहेत। तर आता ज्या अविवाहित महिला आहेत त्यांनासुद्धा आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच उत्पन्नाचा दाखल्याची अट थोडीफार प्रमाणात रद्द करण्यात आलेली आहे। तसेच रहिवासी दाखल्याची जी अट होती त्यातही बदल करण्यात आला आहे। अजून महत्त्वाचे असे एकूण 7 बदल करण्यात आले आहेत। तीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, बघा, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काल एक निवेदन केले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। यामध्ये तुम्ही पाहू शकता की 7 बदल झालेले आहेत। पहिला बदल, दुसरा बदल आणि 7वा बदल। 7वा बदल जो आहे तो खूप महत्त्वाचा बदल आहे, तोही आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी। त्याआधी आपण पाहू पहिला बदल। तर पहिला बदल आहे, या योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत होती ती 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत हा कालावधी होता। परंतु त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून 2 महिने ठेवण्यात येत आहे। म्हणजे तो आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महिलांना आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। शिवाय ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे त्यांनासुद्धा जुलै महिन्याचे पैसे भेटतील। म्हणजेच 31 ऑगस्टला जरी अर्ज केला तरीही तुम्हाला 1 जुलैपासूनचे पैसे आहेत ते आर्थिक लाभ जो आहे तो भेटणार आहे। त्यानंतर दुसरी अट म्हणजे तीही पहा, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र लागत होते। तर आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे, बघा 15 वर्षापूर्वीचं काय काय दिले तर चालणार आहे। तर रहिवासी दाखल्याची जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या जागी 15 वर्षापूर्वीचे काय काय चालेल, तर पहिलं म्हणजे रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे असेल तर चालेल। दुसरं म्हणजे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। ही एक सर्वांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे, कारण की बऱ्याच जणांकडे रहिवासी दाखला नव्हता किंवा जन्माचा दाखला नव्हता। तर त्यांच्यासाठी आता रहिवासी किंवा जन्म दाखला नसेल तर आता या 4 पैकी एक डॉक्युमेंट देऊ शकता। त्यामुळे आता हे सर्वांसाठी सोपं झालं आहे। त्याचबरोबर तिसरं आहे पहा, की सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये हे लाईव्ह सांगितलं आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली असेल, दिली आहे। 5 एकर शेतीची अट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे। तर आता 4 नंबरला पहा, सदर योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। ही एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। 65 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यानंतर 5 नंबरचा जो बदल आहे तो मोठा बदल आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजेच परराज्यामधल्या मुलींचा महाराष्ट्रामध्ये विवाह झाला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अटीमध्ये बदल करण्यात आला आहे। त्यानंतर 6 नंबरची अट खूपच महत्त्वाची आहे, उत्पन्नाबद्दलची आहे। रुपये 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल, ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। तर बघा, सरसकट उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द आहे का, तर नाही। ज्यांचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल। म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची काहीही गरज नाही। तर ती एक इथे सूट देण्यात येत आहे। त्यानंतर 7 नंबरची खूपच महत्त्वाची अट आहे। ती अट जी आहे त्यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे। पहा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा
या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बघा, अविवाहित महिला म्हणजे समजा एका कुटुंबामध्ये 2 महिला असतील, एक विवाह झालेली आणि दुसरी अविवाहित असेल, मुलगी असेल किंवा बहीण असेल किंवा विवाह न झालेली, अशा एका अविवाहित महिलेलासुद्धा आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच एका कुटुंबातील विवाहित आणि अविवाहित अशा दोन्ही महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याही आता अर्ज करू शकतात. पण हा खूप मोठा बदल आहे. अविवाहित मुलींसाठी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून हे महत्त्वाचे बदल सर्वांना समजतील. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच पुढे येणारे सर्व अपडेट आम्ही घेऊन येत राहू. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, अजूनही ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत, त्याची लिंक अजूनही आलेली नाही आहे. ऑनलाईनची लिंक आली की तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. तुम्ही सध्या ऑफलाईन फॉर्म भरणार असाल तर फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. त्याची प्रिंट काढून घ्या आणि फॉर्म कसा भरायचा तेही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा अंगणवाडी किंवा बाल विकास प्राधिकारी किंवा सेवा सेतू केंद्रामध्ये जाऊनही भरू शकता. पण ऑनलाईनची लिंक तरी अजून आलेली नाही. जशी लिंक येईल तशी तुम्हाला आमच्या ऑल इन वन चॅनलवर दिली जाईल. तोपर्यंत कोणत्याही बोगस लिंकवरती क्लिक करू नका. सावध रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ऑल इन वन. धन्यवाद.